पंखफुट्या पाखरांसाठी वटवृक्ष रोविला, पंखफुट्या पाखरांसाठी पवित्र असा वटवृक्ष रोविला. जो जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला, जो जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला. नमस्कार, मी कुमारी तेजश्री संदीपान सांगले, इयत्ता 8वी विद्यार्थिनी. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. कोण होते कर्मवीर? एक वेळ मी माझ्या वडिलांचे नाव बदले, पण या रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्याच्या शाखेला दिलेले शिवरायांचे नाव बदलणार नाही असे ठणकावून सांगणारे, कमवा आणि शिका या स्वावलंबी शिक्षणाचे प्रणेते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, देव दगडात नाही देव माणसात आहे हे ठणकावून सांगणारे व माणसांमध्ये माणुसकी पेरणारे कर्मवीर भाऊराव पाटील. छोट्याशा बीजापासून एक बनलेला अवाढव्य वटवृक्ष, ज्याच्या सान्निध्यामध्ये करोडो वृक्ष उमलले, फळले, फुलले आणि नंतर देखील त्याच मार्गाने चालले. ते फक्त घडले कर्मवीर अण्णांमुळे. कर्मवीर भाऊराव पाटील 22 सप्टेंबर 1887 रोजी कोंभूर या गावी जन्मले. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंड पाटील तर आईचे नाव गंगाबाई असे होते. त्यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.